सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील व्यापारी आणि उद्योजक संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. महानगरपालिकेच्या हद्दीत व्यापार, व्यवसाय व उद्योगांच्या वाढीसाठी आवश्यक नियोजन, विकास आराखडा विजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी समिती स्थापन केली जाणार असून व्यापारी व उद्योजक संघटनांचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे. तसेच व्यापारी व उद्योजकांसाठी सोयीक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र सिटी प्रमोशन सेलची निर्मिती होणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली. भाजप किसान मोर्चाचे उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्या पुढाकाराने मिरज, सांगली व कुपवाड शहरातील प्रमुख व्यापारी व उद्योजक संघटनांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीस मिरज व्यापारी संघटनेचे विराज कोकणे, मिरज औद्योगिक वसाहतीचे माधव कुलकर्णी, वसंतदादा औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष सचिन पाटील, सांगली मिरज कुपवाड मनपा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष समीर शहा, क्रीडाईचे अध्यक्ष कोकितकर, माजी अध्यक्ष जयराज सगरे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत शहराच्या प्रवेशद्वारांवर असलेले रस्ते दुरुस्त करणे, फेरीवाला धोरण योग्य नियोजनानुसार राबवणे, शहरातील ऐतिहासिक ठिकाणांचे जतन व पर्यटनाला चालना देणे, अमराईसारख्या भागात व्यावसायिक शेतीसाठी पावले उचलणे, नाट्यगृह आणि सांस्कृतिक केंद्रे विकसित करणे आदी विषयांवर चर्चा झाली. यावेळी पृथ्वीराज पवार यांनी शहरातील विविध समस्या, व्यापाऱ्यांच्या अडचणी आणि विकासाच्या संधींबाबत सविस्तर माहिती आयुक्तांसमोर मांडली. त्याला प्रतिसाद देताना आयुक्त सत्यम गांधी यांनी सिटी प्रमोशन सेल स्थापनेची घोषणा केली. 30 दिवसांत 500 चौरस मीटरपर्यंत बांधकाम परवाने देण्याचा निर्णय घेतला असून हे आदेश 1 जुलैपासून लागू होणार असल्याचे सांगितले. फेरीवाला धोरण राबवताना नागरिक व व्यापाऱ्यांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. अतिक्रमण मुक्त फुटपाथ तयार केले जातील. व्यवसायधारकांनी महानगरपालिकेकडून लायसन्स घेऊन आपले व्यवसाय कायदेशीर करावेत असे आवाहन केले. महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात व्यापारी व उद्योजकांनी नवेकल्पक विचार मांडावेत व सक्रिय सहभाग द्यावा असे आवाहन केले. बैठकीला अतिरिक्त आयुक्त विक्रांत अडसूळ, उपायुक्त विजया यादव, सहाय्यक आयुक्त विद्या सानप, मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, व्यापारी, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी काळात व्यापारी संघटनांच्या वारंवार बैठका घेऊन समन्वयाने कामकाज केले जाईल असेही यावेळी आश्वासन देण्यात आले. तर दुसरा मुद्दा आहे तो आठवडा बाजाराचा आहे. आता मगाशी साहेबांनी सांगितलं की शनिवारचा बाजार कसा भरतो, तसंच तर जे आठवडा बाजार चांदणी चौक, मंगळवार किंवा 100 कोटी रोडचे काही बाजार भरतात. तर सर आता चांदणी चौकाचा जो बाजार आहे हा मिरज रोड पासून तो 100 कोटी रोड पर्यंत पूर्ण रस्त्यावर बाजार भरतो. पूर्वी चौक रिकामे होते, ते गाड्या क्रॉस होत होत्या. आता तो सर चौक सुद्धा तिथला रिकाम होत नाही.